तर नमस्कार सर्वांना. माझा हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्दिष्ट आहे की सर्वच माणसं वाईट नसतात, सर्वच मुलं वाईट नसतात. कसं असतं माहिती का, एक वाईट माणसाच्या मागे सर्व माणसांची जात बदनाम होत असती. तर आता सध्या एक व्हायरल व्हिडिओ चालू आहे. केरळमध्ये एक व्हायरल व्हिडिओ झालेला आहे की एका मुलीने अशा व्हिडिओ काढलेला आहे की तो माणूस तिला टच करत आहे, तिला जाणून बुजून खेळतो आहे, धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या माणसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या माणसाला बदनामी सहन झाली नाही. अक्षरशः त्याला घरचे टोचायला लागले, बाहेरचे टोचायला लागले. प्रत्येक वेळेस त्याला शब्द, त्याचा प्रश्न उठायला लागला की ह्या माणसाचं बॅकग्राऊंड खराब आहे किंवा हा माणूस चांगला नाही, असं करून त्याला त्याची बदनामी सहन झाली नाही आणि त्याला सुसाईड करण्यास मजबूर करण्यात आलं. तर हे एक माध्यम असं आहे की ते इंस्टाग्राम असो की युट्यूब असो, हे माध्यम असं आहे की तुमच्यामधलं टॅलेंट दाखवा, तुमच्यामधली कला दाखवा, ना की कुणाला बदनाम करा. तुम्हाला काही नवीन शिकायचं असलं तर तुम्ही त्याच्यातून शिका. तुम्हाला काही नवीन मनातल्या गोष्टी सांगायच्या असल्या किंवा तुमचं दुःख शेअर करायचं असलं तर तुम्ही त्याचे दुःख शेअर करू शकता. पण मग तुम्ही असं कोणाला जाणून बुजून बदनाम नका करू की कुणी तुम्हाला तुमच्या बाजूला येऊन जरी उभं राहिलं तरी तुम्ही त्या माणसाला असं बदनाम नका करा. तो पण कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा नवरा आहे, कुणाचा भाऊ आहे, ह्या दुनियामध्ये राहत आहे. तर कसं असतं माहिती का, प्रत्येकाला आपली आपली इज्जत ही सर्वात महत्वाची असते. तर त्या मुलीने जाणून बुजून केलं का काय केलं, का फक्त तिला व्हिडिओ काढायचा होता का काय, तिचं तिला माहिती. पण हा व्हिडिओ आहे ना खूप जोरावर इंस्टाग्रामला चालू आहे. तर असं नको व्हायला की ह्या व्हिडिओ बनवायचं कारण असं असतं की आपल्याला व्ह्यूज पाहिजे असतात, लाईक पाहिजे असतात. त्यासाठी आपण कुणाला पण बदनाम करायचं आणि जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त प्रमोट झाला पाहिजे, लाईक झाला पाहिजे, व्ह्यूज जास्त आले पाहिजे म्हणून आपण कुणाला पण बदनाम नका करू. असं पण माणसांची जात बदनाम आहे. बऱ्याचशा बायका खोटे आरोप घेऊन माणसांना बदनाम करतात. तर बऱ्याचशा बायका, म्हटले मी सर्वच बायका नाही, तर बऱ्याचशा बायका माणसांना बदनाम करतात. तर माणसं एवढे पण बदनाम नाहीये की असतात त्याच्यामधले काही रावणासारखे. पण सर्वांनाच रावण म्हणून चालत नाही, कारण रावणाची ठिकाणी एक राम पण होता, हे पण तुम्ही लक्षात घ्यावा. आणि माणसांच्या जातीला बदनाम नका करू, फक्त एवढंच सांगणं आहे. मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न बी करू नका असा, आणि कुणालाही बदनामी करू नका, कारण तो पण कुणाचा मुलगा आहे, नवरा आहे. त्या जागी जर तुमचा नवरा किंवा तुमचा मुलगा किंवा तुमचा भाऊ असता तर तुम्हाला त्या ठिकाणी काय वाटलं असतं. तर हा व्हिडिओ बघून वाईट तर मला खूप वाटलेला आहे आणि साहजिकच वाईट वाटण्यासारखंच आहे. तर त्या मुलीने कशाबद्दल केलं असेल ते तर मला नाही माहिती, पण ह्या व्हिडिओ बद्दल दुरुपयोग करू नका. काही पण कुठं पण मोबाईल घ्यायचा, कुणाला पण बदनाम करायचं आणि काही पण रील्स तयार करायचे, असं काही करू नका. रील्स तयार करण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही असं कुणालाही बदनाम नका करा, हेच माझं एक म्हणणे आहे. आज त्या माणसावर काय बितलेली असेल जरा त्याचा पण विचार करा. हा व्हिडिओ त्या मुलीनं कशाबद्दल केला हे तर मला माहित नाही, पण तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा की नेमकं झालं काय होतं आणि त्या माणसावर काय बितलेली असेल हा नक्की विचार करा. आणि ह्या व्हिडिओ पासून तुम्ही सुद्धा काहीतरी शिक घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला कळतं की कुठले व्हिडिओ आपण बनवायला पाहिजे आणि कुठले व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे. त्या माणसाचे व्हिडिओ बनवायला तिला 2 मिनिटही लागला नाही व्हायरल करायला, पण त्या माणसाच्या जीवावर काय बितली हे तिला आता कसं कळेल. का तिला पण तर त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे ना. आणि असं तर माझं म्हणणं आहे, जो पण जाणून बुजून स्वतःला असं बदनाम करत असेल, दुसऱ्याला बदनाम करत असेल ना, त्यांच्यावर तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. मी पण एक महिला आहे आणि जो बदनामीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे ती पण एक मुलगीच आहे. तर तिने असं नको करायला होतं, कारण तिचा प्रवास होता बस मधला. तर बसमध्ये तुम्ही जाताना येताना बघू शकता प्रत्येकालाच धक्का लागतो, पण त्या धक्क्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. तुम्हाला तो माणूस टच करत होता हे तुम्ही कशावर म्हणतात, कारण बस जशी जाताना येताना हलत राहते तशी थोडाफार धक्का लागतोच आहे. थोडस बसमध्ये जाताना ऍडजस्ट करावंच लागतं, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तो वाईट नजरने तुम्हाला टच करत होता, धक्का लावत होता. जर तुम्हाला एवढं सहन नाही होत होतं तर तुम्हाला व्हिडिओ करण्याच्या ऐवजी त्याला स्पष्ट बोलायला पाहिजे होतं, त्याच्याशी तुम्ही शब्दाने बोलायला पाहिजे होतं, 4 लोकांना सांगायला पाहिजे होतं. मी तर त्याला विचारलं असतं की बाबा तुम्ही मला धक्का लावता का बरं, असं तुम्ही वाद करू शकले असते, की स्पष्ट तोंडावर बोलू शकले असते. पण असं व्हिडिओ करून त्याचं बदनाम करून तुम्हाला स्वतःलाच तुम्ही संकट ओढून घेतलं आणि त्या बिचाराला पण या दुनियातून उठावं लागलं. तुमच्यामुळे ह्या दुनियातून त्याला जावं लागलं. तर असं तुम्ही खूप वाईट केलं आहे या मुलींनी.